अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। कोची येथे जलजीवन मिशन योजनेच्या अंतर्गत करण्यात आलेल्या विहिरीला पाणी नाही, पण विहिरीचे काम पूर्ण झाले असल्याचे सांगून विहिरीचे तोंडी पॅक करण्यासाठी आलेल्या कॉन्ट्रॅक्टरच्या कामगारांना ग्रामपंचायत सदस्य दिवाकर जावते व ग्रामस्थांनी केले वापस। कोची येथे जलजीवन मिशन योजनेच्या अंतर्गत करण्यात आलेल्या विहिरीला पाणीच लागले नाही, तरी पण कॉन्ट्रॅक्टरने कामगारांना कोची येथे खोदण्यात आलेल्या विहिरीच्या तोंडी पॅक करण्यासाठी साहित्य घेऊन पाठवले होते। सदर कामाची झल्लोर कोची ग्रामपंचायतीला व ग्रामपंचायत सदस्यांना कुठलीही माहिती न देता विहिरीच्या तोंडी पॅक करण्यात आले होते। याची माहिती ग्रामपंचायत सदस्य दिवाकर जवाते यांना मिळताच त्या ठिकाणी जाऊन त्यांनी विहिरीला पाणी नाही आहे आणि तुम्ही विहिरीची तोंडी कशी काय पॅक करण्यासाठी आले, पहिली दुसरी विहीर खंदून गावातील जनतेला पाणी द्यावे असे म्हणून त्या कामगारांना त्यांनी वापस पाठवले आहे। यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे। यापूर्वी सुद्धा मीडियाच्या माध्यमामधून वारंवार ठेकेदारांना, वारंवार संबंधित इंजिनियरला माहिती देऊन सुद्धा विहिरीला पाणी नसताना यांची बळजबरी विहिरीची तोंडी पॅक करण्यासाठी आहे। त्या विहिरीला पाणी नसल्यामुळे शासनाने दुसरी विहीर आम्हाला तयार करून विहिरीला योग्य पाणी लावून ते विहिरीचे पाणी गावाच्या टाकीमध्ये आणूनच गावकऱ्यांना पाण्याच्या समस्येपासून वंचित करावं। कारण वर्धा नदीवर कोची एक गाव असून सुद्धा इथं पाण्याचा बिकट प्रश्न असून याची कल्पना आतापर्यंत आम्ही शासनाला वारंवार दिलेली आहे। ठेकेदार पण हे जे योजनेचे काम सुरू आहे इथली कुठलीही पूर्वकल्पना संबंधित ग्रामपंचायतला न देता किंवा ग्रामपंचायत पदाधिकारी किंवा ग्रामपंचायत कर्मचारी यांना कुठलीही याची माहिती न देता यांचे मुजोरीने बळजबरीने काम सुरू आहे। असेच जर काम सुरू राहिले तर गाव पाण्यापासून वंचित राहील। शासनाची 1 कोटीची पाण्याची योजना धुळखात निस्तनाभूत होईल। तरी या गोष्टीकडे शासनाने विशेष लक्ष द्यावे हीच माझी कल्पना। आम्ही सगळे गावकरी मिळून संबंधित उद्या लेखी आश्वासन सुद्धा आम्ही संबंधित विभागाला देणार आहोत। तरी आज जे तोंडीचे काम सुरू होणार आहे ते संबंधित ठेकेदारांनी या गाड्या आपल्या वापस न्यावं। संबंधित याची माहिती ग्रामपंचायत सचिव, ग्रामपंचायत बॉडी गावकऱ्यांना द्यावं, त्यानंतरच विहिरीच्या कामाला सुरुवात करावं। पाणी न लागता तरी विहिरीत पाणी नसताना संबंधित याची दखल शासनाने घ्यावी आणि कोची पाण्याच्या विवंचनेतून पाण्याची जी समस्या भेडसावत आहे त्याचे पूर्ण सहकार्य करावे, गावाला पाणी द्यावे ही विनंती। तरी ठेकेदार लोकांनी आपल्या आणलेल्या गाड्या परत वापस न्यावं ही नम्र विनंती। तुम्ही तुमच्या गाड्या वापस घेऊन जा संबंधित जो कोणी असेल, कारण हे तुमचं बळजबरी सगळं काम आहे। आता ह्या पाईप आहे गावाचा, बरोबर आहे, याची कल्पना तुम्ही पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांना द्यायला पाहिजे। गाड्या नेण्याचं तुम्ही भरवणं काढून राहिले, उद्या गावाचं पाणी जर बंद झालं। बरं, एक विषय सांगलं त्याले पहिले बसताना सांगलं ना, गाडी जात नाही म्हणलं, वरून लागते म्हणलं।